भाई काय यार दिवस होते ते पहिल्यातले. म्हणजे मे महिना बोलला की एकदम सुट्टीचे दिवस, फुल एन्जॉय. बरीचशी पोरं मामाच्या गावाला जायची मे महिन्यामध्ये. आणि आमच्याकडं तर सकाळी 4 वाजता 5 वाजताच पोरं आंब्याना जायची बॅटरी घेऊन. बॅटरी नसेल तर काहींच्या घरात त्यावेळी बत्ती असायची, त्याला टिंबा वगैरे बोलतात. म्हणजे त्या बॉटलमध्ये रॉकेल टाकून ती वात काढली जाते आणि अंधार असला की त्याचा वापर केला जायचा पूर्वीच्या काळी. आणि सकाळी जाऊन सुद्धा दिवसाच्या 5-6 फेऱ्या आंब्याना व्हायच्या. आणि डोंगर असे किती पार करायचे. आता एक डोंगर पार करायचा असेल तरी लगेच घाम फुटतो. इतकंच नाही तर मे महिन्यात खेळाचे दिवससुद्धा भारी असायचे. बरेच प्रकारचे खेळ व्हायचे. मग ते गोट्यापाणी असेल, बट्टी, लपाछुपी, डब्ल्यूएसपी असे बरेच प्रकार असतील. तुमच्याकडे सुद्धा वेगवेगळे असतील. ते झाल्यानंतर म्हणजे दिवसभर उन्हाळक्या करायच्या. परत नदीवर आंघोळीला जायचा. आंघोळ करताना सुद्धा पाण्यात सुद्धा खेळ असायचे. याशिवाय मच्छी पकडायची एक मजा असायची. म्हणजे आत्ताच्या घडीला पोरं घरात बसून असतात, म्हणजे बाजूला एकत्र बसून असतात. म्हणजे प्रत्येकजण मोबाईलमध्ये बिझी असतो. पण या गोष्टींसाठी वेळ नसतो. ज्याला भेटतं त्याला त्याची किंमत नाही. आणि ज्याला ह्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो ते शहरांमध्ये राहिले. अशी सध्याच्या घडीला अवस्था आहे. म्हणजे सध्या बोलायचं झालं तर मोबाईलचं युग आहे. पण जरी मोबाईलचं युग असलं तरी वेळात वेळ थोडी काढली तर बाकी गोष्टींना पण आपल्याला वेळ नक्कीच देता येतो मित्रांनो.